रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या प्रगल्भ मार्गदर्शनानुसार ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना कार्यकारिणीत समावेश करून जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी काल 11 ऑगस्ट रोजी प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रवक्ते वसंतराव कांबळे, महाराष्ट्र राज्य सचिव श्रीपती ढोले, रिपब्लिकन वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळू ओव्हाळ आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेना ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर हे होते। ठाणे स्टेशन रोड येथील जीजी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हॉल मुख्य बाजारपेठ येथे हा पक्ष पदनियुक्ती प्रमाणपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थित जिल्हा कार्यकर्त्यांना समाजातील अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारणं आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायासाठी पक्षी बांधणीबाबत अहोरात्र कष्ट घेणं आणि जागृती करणं याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी रिपब्लिकन सेना ठाणे शहर अध्यक्ष बाबासाहेब येडेकर, रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली अध्यक्ष आनंदराव नवसागरे, रिपब्लिकन सेना नवी मुंबईचे अध्यक्ष वीरेंद्र लगाडे, भिवंडी शहर अध्यक्ष राबिया लोंगे आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या। यावेळी लोकशाहीर बाळासाहेब जोंधळे, वसंत हिरे यांनी महापुरुषांच्या जीवन प्रेरणा आपल्या रचनातून सादर केल्या। धम्मप्रसारक वीजी सकपाळ गुरुजी, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ठाणे अध्यक्ष धनाजी सुरोसे, पत्रकार प्रतिभा सागरी, पत्रकार चंद्रकांत वाघमारे, ठाणे शहर सचिव गौतम दादूस आदीही यावेळी उपस्थित होते। जेजे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर गौतम गोसावी यांनी काकासाहेब खंबाळकर यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत केलं। उभं राहायचा प्रयत्न केला असं तुम्हाला दिसेल, पण तसं नाही झालं। ते असं घडलं होतं, ते मुंबईमध्ये उभे राहणार होते। म्हणजे ज्या ठिकाणी राजगृह आहे, ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचं कॉलेज आहे, अशा ह्या सगळ्या गोष्टीमधून आनंदासाठी ते उभं राहणार होते। त्या पद्धतीचं दिशा काँग्रेसने फसवलं, राष्ट्रवादीने फसवलं आणि तुमच्या शिवसेनेने देखील फसवलं। आणि म्हणून आनंदराव साहेबांनी अशी भूमिका घेतलेली आहे, बीजेपी हे सापनाथ म्हणजे एक सापनाथ आणि एक नागनाथ आहे। म्हणजे दोघांची अशी भूमिका आनंदराव साहेबांनी सांगितलेली आहे। म्हणजे हे दोघंही आपले आता जवळचे मित्र होऊ शकत नाही। आता आपली स्वतःची ताकद आपल्याला निर्माण केली पाहिजे। ती ताकद निर्माण करून आपणच आपलं मोहक व्हायचे। आपण आता दीपभाऊ सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे आणि वाटचाल करत असताना आनंदराव साहेबांचा मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे। माझ्यासारखा एक माणूस रात्रभर झोपलो नाही, जागाच आहे आणि सकाळी जाऊन एक जलदार युद्धीचा कार्यक्रम ओळखला। डायरेक्ट मग भगवान दादाचा फोन आला, वसुंधराचा फोन आला, श्रीपती ढोलेचा फोन आला, मी म्हटलं निघालो आणि निघाल्यानंतर डायरेक्ट इथे आलेलं आहे। झोप झालेली नाही मला आणि आता रात्री परत मला औरंगाबादला निघायचं आहे। त्या ठिकाणी एक आंदोलन आहे, त्यासाठी मी निघणार आहे। आता तुमच्यासाठी आंदोलनाचे अनेक प्रश्न आलेले आहेत। संविधानाचा विषय आलेला आहे तुमच्यासमोर। संविधान वाचवण्यासाठी आनंदराव साहेबांनी मला आदेश केला। संपूर्ण महाराष्ट्राने पिंजूर काढला। महाराष्ट्रात पिंजूर काढल्यानंतर त्याचं श्रेय घेतलं कोणी माहिती आहे? काँग्रेसवाल्यांनी घेतलं। म्हणजे ते भारत जोडो नावाचं ते निघाले होते। आता संविधानाचं घोष वाटले जातात, संविधान की वजह से हम लोग संविधान बचाने के लिए हम लोग सब इकट्ठे होते। म्हणजे अशा पद्धतीने चुकीच्या भूमिका मारलेल्या आहेत। तेव्हा आता आपण खरे संविधान वाचवणारे लोक आपण आहोत, संविधान वाचणारे लोक आपण आहोत। पण संविधान वाचत असताना आता हाऊसमध्ये जाण्याची तयारी करायची, एवढं तुम्हाला मी सांगतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।